सगळ्यांच्या आवडीची पुरणपोळी आज आपण बनवतोय. पुरणपोळीसोबतच रव्याची खूप स्वादिष्ट क्रीमी खीरची बनवायला खूप सोपे आणि झटपट तयार होते. मऊ लुसलुशीत आणि परफेक्ट पुरणपोळी आज मी तयार केली. भरपूर पुरण भरून लाटताना अजिबात पुरण बाहेर येत नाही. खूप टम्म अशा फुगणाऱ्या मऊ लुसलुशीत पोळ्या होण्यासाठी भरपूर टिप्स मी शेअर केलेल्या आहेत. नमस्कार, मी स्मिता. स्मितूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. रेसिपी जरा देखील आवडली तरी एक लाईक आणि कमेंट नक्की करा. चला तर मग सुरुवात करूया. आता या ठिकाणी एक छोटी वाटी फुलभरून एवढी मी हरभऱ्याची डाळ घेतली. तिला स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यात भिजत घातली होती. असं भिजल्यामुळे गॅस खूप कमी लागतो आणि वेळ देखील खूप कमी लागतो आणि महत्त्वाचं म्हणजे खूप मऊ अशी शिजते. आता त्याचे 3 पटीचं पाणी घेऊन 1 चमचाभर तेल टाकून पाणी उकळत ठेवले आणि एक मिडियम साईजचा कांदा स्वच्छ करून घेतला आहे आणि मग त्याला लो फ्लेमवरती भाजण्यासाठी ठेवले कटाच्या आमटीसाठी. इकडे पाणी उकळून झाले. मग त्याच्यामध्ये डाळ टाकून हाय फ्लेमवरती 2 शिट्ट्या दिल्या आहेत आणि लो फ्लेमवरती 3-4 मिनटं एवढी शिजत ठेवलेली. आता कांदा आणि डाळ होईपर्यंत इकडे पुरणपोळीसाठी मी पीठ तयार करून घेतले. खरं तर आमच्या खानदेशमध्ये आम्ही ह्या पद्धतीनेच वस्त्रगाळ करून मगच पुरणपोळी तयार करायला घेतो. आमच्या भागामध्ये आम्ही खापरावरच्या खूप अशा मोठ्या मोठ्या पुरणपोळ्या तयार करतो. अजिबात फाटत नाही त्या. पुरण लाटताना बाहेर येत नाही किंवा खूप कागदासारख्या पातळ अशा ह्या पोळ्या होतात. खूप मोठ्या मोठ्या होतात. अजिबात फाटत नाही कारण आम्ही ह्या पद्धतीने पीठ तयार करून घेत असतो. आज आपण तव्यावरच्या पोळ्या पाहतोय त्या देखील खूप छान अशा टम्म फुगतात, मऊ लुसलुशीत होतात. अगदी तुम्ही होटाने खाऊ शकता ना इतक्या त्या मऊ होतात आणि कितीही पुरण भरलं तरी देखील लाटताना फाटत नाही कारण ह्या पद्धतीने आपण पीठ तयार करून घेतलेलं असतं. आता असं वस्त्रगाळ केल्यामुळे वरती असा कोंडा राहतो पिठामधला आणि खाली मैद्यासारखं आपलं पीठ राहतं, म्हणून अजिबात मैदा वापरायची गरज पडत नाही. खूप हेल्दी अशी पुरणपोळी आपली तयार होते. आता पीठ माझं मी एकूण 1 वाटी डाळ घेतली होती फुल भरून, म्हणून मी 2 वाट्या एवढं मी पीठ घेणार आहे. थोडं जास्तीचंच घेते कारण कमी पडायला नको म्हणून. आणि पोळ्या लाटताना जे पीठ वापरणार आहे ना ते देखील हेच वापरणार आहे, म्हणून मी जास्तीचं अंदाजाने हे गाळून घेतलं आहे. आता पीठ भिजवण्यासाठी मी घेताना एकूण 2 वाट्या मी पीठ मोजून घेतलेले. थोडंसं पाणी घेतलं, त्याच्यामध्ये अगदी पाव चमचा एवढी साखर घेतली. साखरेच्या निम्मे एवढं मीठ घेतलं आणि 1 चमचाभर तेल टाकलेले. ते विरघळून घेतलं आणि मग छान असा गोळा मळून घेतलेला आहे. आता मीठ हे आपलं मापात असावं. थोडं जास्तीचं जर मीठ झालं ना तर पुरणपोळीची चव ही थोडी खारसट येते. त्या वातट होतात आणि खाताना खारसट लागते, तशी बरोबर लागत नाही. त्यामुळे ह्या पद्धतीने मापात जर आपण मीठ वापरलं ना खूप छान पोळ्या होतात आणि साखरेमुळे पोळ्यांना चकाकी येते आणि छान चवीला पण होतात. आता ते चपातीपेक्षा थोडं मऊसर अशी कणिक भिजली. तेल लावून याला कॉटनचा कापड ओला करून मी झाकून ठेवलेलं आहे 1 तासभरसाठी. तोवर सगळा स्वयंपाक आपला उरकून होणार आहे आणि सगळ्या शेवटी मी पोळ्या लाटायला घेणार आहे. इकडे डाळ देखील आपली छान शिजून झाली. आता जेवढ्या प्रमाणात मला कटाची आमटी करायची ना तेवढ्या प्रमाणात मी याच्यात गरम पाणी टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये मी कटाच्या आमटीसाठी जे वाटण तयार करणार आहे त्याला दाटसरपणा येण्यासाठी त्यासाठी 1 चमचाभर मी डाळ काढून ठेवली बाजूला. आता कटाच्या आमटीसाठी पाणी बाजूला केलं आहे आणि डाळीचं पाणी निथळून घेतलं आहे. तिला पूर्ण गार करून त्याचं पूर्ण पाणी निथळल्यानंतर मगच त्याच्यात गूळ किंवा साखर आपल्याला वापरायची. जर गरम असताना आपण त्याच्यात साखर गूळ टाकला ना तर ते जास्त ओलसर होतं आणि पुरण आटवताना किंवा त्याला कोरडं करताना खूप जास्त वेळ देखील लागतो आणि आपला गॅस देखील जास्तीचा जातो. आता 1 वाटी फुल भरून एवढं डाळ घेतली होती ना, म्हणून मी 1 सपाट वाटी एवढा गूळ बारीक चुरून घेतलेला आहे. त्याच्यात अगदी पाव टीस्पून एवढी वेलची पूड घेतली आणि मग त्याला पुरणच्या चाळणीवर मी असं चाळून घेतले. हवं तर मिक्सरला देखील बारीक आपण करू शकतो. खूप छान बारीक असं हे पुरण आपलं तयार झालं. आता याला मी घट्ट करण्यासाठी गॅसवरती ठेवलेले. आता बाकीचा स्वयंपाक बघत मी याला आटवलेलं आहे. गॅसची फ्लेम कधी लो कधी मिडियम करून मग याला घट्ट करून घेतलं आहे. दुसरीकडे कांदा देखील भाजून तयार झाला आहे आपला. अशा गॅसच्या फ्लेमवर भाजल्यामुळे खूप छान अगदी चुलीवर असते ना त्या पद्धतीची आपली आमटी लागते, त्या चवीची. कांदा आपला भाजून तयार झाला. मग त्याला कढईमध्ये छान थोडंसं तेल टाकून गोल्डन ब्राऊन करून घेतला. सोबतच पुरण देखील मी आटवत गेली आणि बाकीचं आमटीसाठी सगळी तयारी करत गेली. आता त्याच्यामध्ये 4-5 लसणाच्या पाकळ्या, अगदी पाव इंच आल्याचा तुकडा हा देखील कांदा भाजताना मी भाजून घेतलेला आहे. मग याच्यामध्ये सुकं खोबरं 1 मूठ भरून एवढं टाकले अंदाजाने. हे देखील छान गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं. हे सगळं अगदी लो फ्लेमवरती करायचं, त्यामुळे खमंग चव येते आमटीला. आता हे सगळा मसाला आपला भाजून झाला आहे कांदा खोबऱ्याचा. मग याला बाजूला काढून याच्यामध्ये जे मी आमटीला दाटसरपणा येण्यासाठी हरभऱ्याची डाळ काढली होती ना तिला तयार करून घेतली. 1 अर्धा चमचा तेल घेऊन थोडंसं गव्हाचं पीठ मी याच्यात छान गोल्डन ब्राऊन भाजून घेतलं. मग हरभऱ्याची डाळ टाकलेली. आता हिला पूर्ण कोरडी होईपर्यंत एकसारखा चमचा चालवत आपण हिला भाजून घ्यायची. अगदी नाही भाजली ना तरी देखील चालते, पण असं भाजल्यामुळे अजून चव येते. असं भाजल्यामुळे आपण डायरेक्ट आमटीमध्ये ही घालू शकतो. अजिबात फोडणीत टाकायची गरज नाही पडत, पण तरी देखील मी फोडणीमध्ये हिला परतून घेते. अजून छान चव येते. खूप खमंग आमटी आपली तयार होते. आता
थोडंसं पाणी टाकून कांदा आणि खोबऱ्याचं वाटण तयार करून घेतले आणि डाळ देखील मी तयार करून घेतली. आता आमटी करताना 1-2 चमचे एवढं मी तेल घेतलेले आणि मग याच्यामध्ये कांदा लसणाचं वाटण टाकलेले. अगदी मिडियम टू लो फ्लेम करत मस्त तेल सुटेपर्यंत हे वाटण आपण परतून घ्यायचं. मग याच्यामध्ये सुके पावडरचे मसाले टाकलेत मी. 1 चमचाभर एवढं लाल चटणी पावडर टाकली तिखटाप्रमाणे, अर्धा चमचा एवढी धनेजिऱ्याची पूड टाकलेली आणि पाव चमचा एवढा गरम मसाला टाकलेला आहे. छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलं, कच्चेपणा जाईपर्यंत परतायचं. मग याच्यामध्ये जे वाटण तयार केलं होतं ना, हे मी परतून घेतलेले. असं परतून टाकल्यामुळे खूप छान खमंग अशी चव येते. किंवा आपण हे वाटण भाजून घेतले ना, तर डायरेक्टच आपण कटाच्या पाण्यामध्ये आमटीच्या पाण्यात याला डायरेक्ट मिक्स करून टाकू शकतो, तरी देखील छान लागते. पण मी भाजून टाकते ना, अजून चव छान येते. नक्की करून बघा, आवडेल तुम्हाला. आता याला देखील थोडं कटाचं पाणी आपण गरम करून घ्यायचं आणि ते गरम पाणी थोडं टाकत असं परतत आपल्याला ही आमटी करून घ्यायची. मस्त तेल सुटेपर्यंत परतायचं आणि मग जेवढ्या प्रमाणात आमटी हवी ना, तेवढं मी पाणी टाकून घेतलं. चवीनुसार मीठ टाकली, कोथिंबीर टाकली आणि अर्धवट झाकण ठेवून हिला शिजायला ठेवलेली. थोडी पातळच केली, कारण थोडी जास्त वेळ शिजली ना, 15-20 मिनटं, तर खूप छान तिची चव येते. आता पुरण देखील इकडे बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. ह्या स्टेजला मी गॅस बंद केला आहे. तुम्ही पाहू शकता किती घट्ट केलं आहे. असं परफेक्ट आपण पुरण केलं ना, तर खूप छान पोळ्या होतात. आता पुरण देखील आपलं झालं आहे, आमटीची तयारी झाली. इकडे मी रव्याची खीर करून घेतली. मी रव्याची खीर पहिल्यांदाच करते. मला सासूंनी शिकवली होती. खूप छान चवीला होते, मस्त होते, क्रीमी, अगदी खूप छान टेक्स्चर असलेली तयार होते. आता या ठिकाणी अर्धा लिटर मी फुल फॅट क्रीम घेतलेले. त्याच्यामध्ये अगदी अर्धा ग्लासपेक्षा थोडं कमी पाणी टाकले, म्हणजे एकूण पाऊण लिटर आपलं हे दूध तयार झालेलं आहे. याच्यामध्ये थोडंसं सुकं खोबरं मी किसून घेतलं होतं, काजू बदामाची पूड तयार करून घेतली, थोडीशी पाव चमच्यापेक्षा थोडी कमी वेलची पूड टाकलेली आणि अगदी बारीक रवा येतो, फाईन बारीक रवा, तो मी वापरलेला आहे. एकूण पाऊण लिटर दूध येणं म्हणून 1.5 चमचा एवढा बारीक रवा घेतला आहे. तो आहे तसंच याच्यात मिक्स करायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. आता जर 1 लिटर दूध वापरत असाल ना तुम्ही, तर त्याच्यामध्ये 2 चमचे एवढा बारीक रवा लागणार आहे. अगदी परफेक्ट दाटसर पाण्याची ही खीर तयार होते. आणि याच्यात चवीनुसार मी साखर टाकली, म्हणजे सपाट कप एवढी साखर घेतली, कारण पोळ्या देखील आपल्या गोड असतात, त्यामुळे हे जास्त गोड होऊ नये म्हणून सपाट कप पुरेशी झाली. आता याला एकसारखा चमचा फिरवत जवळ उभं राहून हाय टू मिडियम फ्लेमवरती मी हिला उकळून घेतली. छान उकळी आल्यानंतर मग हिला मी अर्धवट झाकण ठेवून हिला शिजण्यासाठी ठेवले. तुम्ही पाहू शकता उकळी आल्यानंतर बऱ्यापैकी तिला दाटसरपणा आलेला आहे. अगदी एकसारखा चमचा फिरवायचा, नाही तर रवा खाली करपण्याची शक्यता असते. आता हिला खीर शिजवत ठेवली, आमटी देखील आपली शिजत होते आणि इकडे मी कणिक तयार करून घेतली. तुम्ही पाहू शकता अर्धा ते पाऊण तास झालेला आहे. खूप छान कणिक मुरून झालेली, खूप मऊ लुसलुशीत आपल्याला कणिक हवी, त्यामुळे तिला अशी तिंबून घ्यायची. असं तिंबून घेतल्यामुळे आपल्याला लक्षात येतं आहे कणिक किती मऊ आणि कडक आहे. जर ह्या ठिकाणी आपल्याला थोडी घट्टसर कणिक वाटली ना, थोडं तेल पाण्याचा हात लावायचा आणि परत ह्या पद्धतीने तिंबून घ्यायची. पोळ्या लाटायच्या आधी कणिक ही परफेक्ट असणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे खूप छान पोळ्या होतात. अगदी कागदासारख्या पातळ तुम्ही लाटू शकतात. भरपूर पुरण भरून देखील अजिबात पोळ्या फाटत नाही, कारण परफेक्ट आपण कणिक तयार केलेली असते. आता या ठिकाणी फुल छोटी वाटी भरून एवढं डाळ घेतली होती ना, त्याच्यापासून एकूण 7 पोळ्या माझ्या तयार झालेल्या आहेत. एकसारखे उंडे मी तयार करून घेतले पुरणाचे आणि कणिक देखील आपली तयार झालेली. आता पोळ्या लाटायला घेतल्यात मी. तुम्ही पाहू शकता कणकेपेक्षा आपलं पुरण हे जास्तीचं घेतलेलं आहे आणि लाटण्यासाठी तयार झालेलं आहे. आता मी मोदकाच्या पारीप्रमाणे याची पारी करून घेतली. हवं तर हाताने देखील करू शकता, पण मला कणिक मऊ असल्यामुळे हाताने जमत नाही. मला ह्या पद्धतीने सोपं पडतं म्हणून मी असं करते आणि त्याला मोदकाप्रमाणे त्याचं तोंड बंद करून मग मी तिला लाटायला घेतली. असा उंडा करून घ्यायचा, मग सगळीकडे पुरण हे दाबून पसरून घ्यायचं. असं दाबून हाताने पुरण आधीच पसरवलं ना, तर लाटताना कळेपर्यंत पुरण पसरतं आणि अजिबात त्याच्यामध्ये एअर राहत नाही. अशी एअर राहिली ना, मग ती लाटताना फाटू शकते. आणि हलक्या हाताने पीठ लावून मस्त ही पातळ अशी पोळी लाटून घ्यायची. अजिबात लाटताना कुठे चिपकत नाही. लाटताना पुरण बाहेर देखील आलेलं नाही, कारण आपण कणिक ही परफेक्ट करून घेतली होती आणि पुरण देखील आपलं परफेक्ट कोरडं झालं होतं. जर पुरण पातळ राहिलं ना, अशा वेळेस देखील पुरण बाहेर येतं, त्यामुळे पुरण देखील आपलं परफेक्ट असावं. तुम्ही बघत असाल आतलं पुरण बाहेर दिसतंय, इतकी छान पातळ ही पोळी लाटून झाली. अजिबात कुठेही फाटलेलं नाही आहे किंवा पुरण बाहेर आलेलं नाही. खूप पातळ अशी ही पोळी लाटून झालेली. कडेपर्यंत सगळीकडे पुरण हे आपलं पसरलेलं आहे. इकडे खीर देखील आपली तयार झाली. जवळजवळ 10-15 मिनटं लो फ्लेमवरती मीला शिजू दिली. गार झाल्यानंतर अजून ही दाटसर होते. अगदी परफेक्ट स्टेजला ही शिजून तयार झाली. खूप छान क्रीमी मलाईदार अशी ही खीर तयार झालेली. इकडे
आमटी देखील तयार झालेली तुम्ही पाहू शकता. किती छान वरती तर्री आलेली. दाटसरपणा देखील अगदी परफेक्ट आलेला आहे. आता मी हे दोन्ही तयार झाले आणि पोळ्या तयार करायला घेतलेल्या आहेत. हाय फ्लेमवरती तवा तापून घेतला, थोडंसं तूप लावून घेतलं. मग हाय फ्लेमवर ही पोळी आपल्याला टाकायची, उलटपुलट करायची आणि मग हिला तूप टाकायचं आहे. पण तूप टाकताना गॅसची फ्लेम अगदी लो करून मगच हिला भाजायची. त्यामुळे खूप सुंदर कलर येतो आणि जास्त उलटपुलट करण्याची गरज येत नाही. गूळ असल्यामुळे हाय फ्लेमवर लगेच त्या करपतात. लो फ्लेमवर त्या आपण भाजायच्या. खूप छान ह्या पोळ्या भाजल्या जातात. दोन्ही बाजूने तूप टाकून ह्या पोळ्या मी भाजून घेतल्या आहेत. तुम्ही पाहू शकता खूप टम्म अशी फुगलेली आहे. अजिबात कुठेही फाटलेली नाही आहे. खूप सुंदर अशा पोळ्या झाल्यात. खूप मऊ लुसलुशीत पोळ्या होतात. बरेच जण कणिक मळताना थोडीशी चिमूटभर हळद देखील टाकतात, पण डाळीचा कलर खूप सुंदर असतो त्यामुळे मला अशाच आवडतात. हळद न टाकता खूप छान येतात. खूप झटपट अशा पोळ्या तयार झाल्यात, कारण लाटताना अजिबात कुठेही त्या फाटल्या नाहीत. त्यामुळे खूप छान अशा पोळ्या झाल्यात. कितीही पोळ्या असल्या ना तर छान झाल्यात. अजिबात कंटाळा येत नाही. खूप छान झटपट असा सगळा स्वयंपाक होतो. घरात सर्दी खोकल्याचा माहोल होता म्हणून मी भजी किंवा कुरडई पापड काही तळलं नाही. फक्त भात आमटी केली, पुरणपोळ्या केल्यात आणि रव्याची खीर केली. खूप झटपट तासाभरात सगळा स्वयंपाक हा उरकून झाला. या व्हिडिओमध्ये तुम्ही मऊ लुसलुशीत पुरणपोळी पाहिली. पुरण कसं करायचं, घट्ट गोळ, चवीला खूप छान भारी. पोळी फाटू नये म्हणून भरपूर अशा टिप्स मी सोबत केल्या. सोबतच खूप छान चविष्ट स्वादिष्ट क्रीमी अशी रव्याची खीर आपण पाहिलेली. सणासुदीला पाहुण्यांसाठी आणि घरच्या खास जेवणासाठी कंप्लीट मील एकदम परफेक्ट ठरते. ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा. पुरणपोळी खूप सोपी वाटेल तुम्हाला. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अशाच घरगुती सोप्या रेसिपी पाहण्यासाठी स्मितूज रेसिपीला सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग पुन्हा भेटूया. तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर मला सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.